सुट्टी लागली. मी खुश झालो. मनात विचार आला, आता मस्त झोपेन रोज, टीव्ही पाहीन, सायकल चालवीन, गल्लीत मित्रांसोबत धावेल, खेळेल. पण पहाटे साई म्हणाली, उठ बाळा, आजपासून योगा सुरू. मी म्हणालो, योगा पण सुट्टीत? ती म्हणाली, हो रे बाळा, आणि आजपासून स्विमिंगही. दिवस चालतो टाइम टेबलवर. स्विमिंग संपलं, मग स्केटिंग भरभर, दुपारी कराटे आणि नंतर अबॅकस. डोकं सांगतं थांब, आता पुरे बस. मजाही येते बरं का थोडी, पण रमत गमत खेळायला वेळच नाही. बाबा म्हणतात क्लासेसने चांगलं घडतं. मी म्हणतो, पण मस्त सुट्टी तरी कुठे उरते? बाबा म्हणाले, सुट्टीतही शिस्त लागावी. मोठं व्हायचंय ना तुला, मग अभ्यास हवाच. मी गप्प झालो, पण मनात विचार चालूच होता. पूर्वी असं नव्हतं ना. सकाळी झोपा, दुपारीच खेळा आणि संध्याकाळी अंधार होईपर्यंत धमाल. लपाछपी, पकडापकडी राहिलं दूर. आता सुट्टी म्हणजे बस क्लासचा पूर. आता सगळं ठरलेलं, अगदी घड्याळाच्या काट्यांवर. सुट्टी सुद्धा आता सुट्टीसारखी वाटत नाही. म्हणूनच एक दिवस मी आईला विचारलं, माझा एक मोकळा दिवस ठेवूया ना ग, जिथं क्लास नाही आणि मी स्वतःसाठी जगेल. ती हसली, बरं बाळा, रविवारी खेळ, पण तुझं वाचन आणि थोडा अभ्यास वेळोवेळी हवाच. मी म्हणालो, ठीक आहे, पण मस्ती ही माझी हक्काची. थोडं शिकणं, थोडं हसणं, अशीच माझी सुट्टी खास.